महिला दिनानिमित्त मी तुम्हाला माझी माझी माहिती सांगते की मी 25 वर्षापासून कार्य करत आहे. सामाजिक कार्य बघून मला महाराष्ट्र शासनानं सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाला आहे आणि विशेष कार्यकारी दंडक अधिकारी आहे. अतिदक्षता कमिटी MIDC पोलीस स्टेशन इथे काम करत आहे. ज्या लोकांना अन्याय झाले, ज्याच्या लोकांवर अन्याय झाले त्या लोकांना न्याय देण्याचं काम केले आहे. निराधार योजना, वृद्ध लोकांना वृद्ध आश्रम शाळेत वृद्धाश्रम मध्ये ठेवले आहे. किती तर 200 लोकांची विवाह जुळवणी केली आहे. आणि ज्या वेळेस 1921 पर्यंत मी कोरोनामध्ये काम केले. कोरोना गरीबाला किट वाटप करायचं काम केले आणि कोरोनामध्ये ज्याला ऑक्सिजन मिळत नव्हते ते ऑक्सिजन देण्याचं काम केले. मोठ्या लोकांना भेटून ज्याला दवाखान्यात कॉट मिळत नव्हते ते कॉट देण्याचं काम केले. अजून साहेब आतापर्यंत ते लोकांना 2-3 लोकांना जे मी वाचवले ते लोक जिवंत बनतात. त्यांनी मला खूप काही आशीर्वाद देतात. त्यांना घरी जाणं, डबा देणं, पुन्हा दवाखान्यात जे ऍडमिट होते त्या लोकांना जाऊन भेटणं, बोलणं हे माझे काम. आणि सामाजिक कार्य तर माझं चांगलं आहे. घर माझं प्रपंच. आणि एक मी साधी तांड्यावरची महिला आहे. तांड्यावरच्या महिलाला, एका कुडात राहण्याला महिलाला सावित्रीबाई पुरस्कार मिळालं महाराष्ट्र शासनाचं. महाराष्ट्र शासन माझं काम बनवून माझ्या पाठीवर थाप दिलेला आहे. आणि सुशिक्षित माझे मिस्टर कर्मचारी आणि माझं अगोदर घर सांभाळून. आणि मी सावित्रीबाई फुले पुस्तक वाचल्यानंतर सावित्रीबाई फुलेची मला आवड निर्माण झाली. चूल मूल करण्यापेक्षा काहीतरी करा हे माझं हेतू होतं. पण माझा मुलगा पण मोठा मुलगा माझा शिक्षक आहे. पण त्या शिक्षकाचं काम बघून सुद्धा महाराष्ट्र शासनाने माझा मुलाला पुरस्कार दिलेला आहे. 2-3 पुरस्कार. मला सांगा मॅडम, तुम्ही एका छोट्याशा तांड्यावर जन्म घेतला आणि एवढं उत्कृष्ट पद्धतीनं काम केलं. आणि मग हे काम करत असताना मग आपल्या जोडीदार पती असतील, त्यांचं काय सहकार्य लाभलं आपल्याला? जोडीदार माझं पती, माझे मिस्टर, म्हणजे मिस्टराची परवानगी. लोक जे दारू पिऊन आमच्या लोकांना जे त्रास होते, मग त्रास होऊन जे बायकांना त्रास देतात महिलांना, तसं माझ्या पतीचं मला कधी त्रास झालेला नाही. मला पुरेपूर त्यांचा पाठिंबा मिळाला आणि त्यांनी बाहेर पडण्यास मला परवानगी दिली. म्हणूनच मी बाहेर समाज कार्य करायची मला आवड होती. म्हणून त्यांचं काही मला अडचण कधी आलेली नाही. सहकार्य केलं का? सहकार्य केले. असा एक माझा प्रश्न असेल, तुम्ही तांड्यावर जन्म घेतला म्हणल्यानंतर बरेच दारू वगैरे पिणारे व्यसनी लोक असतात. अशा काही लोकांना तुम्ही त्यांच्यापासून काय सुटका मिळवली का दारूबंदीपासून? दारूबंदीपासून सुटका मिळवायचे जे पिऊन प्रत्येक महिला मला म्हणतात की माझा नवरा दारू पितो, मला खूप मारतो. पण तिथं जाऊन त्यांना सांगून किती लोकांना व्यसन मुक्तीत घालायचा प्रयत्न मी केले स्वतःहून. आणि त्यांना दारू सुटल अशी त्यांना काही वाटत नाही. पण खूप आताच्या ह्या महिलावर असं वाटतं शासन काही बोलते साहेब, पण खूप काही लोकांवर अजून अन्याय आहे. असे बेकार लोक हिंडतेत, उदंड वागतेत. पण त्यांना मी आश्रम शाळेत घातले. लहान मुलाला ज्याला आई काय मुलगा आणि मुलगी त्यांच्या मुलापासून त्या लोकांना सांभाळ नाही घातलं, त्याला आश्रम मध्ये मी घातले 10-5 लोकांना घातले. असं या दिसत आहे माझ्याजवळ. मला सांगा, हे जे समाज कार्य करत होता आपण, तर कोणतं समाज कार्य करत असताना आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे? कोणतं म्हणजे सामाजिक कार्य बघून मी प्रस्ताव दिले. माझा प्रस्ताव बघून त्यांनी दिले. माझा प्रस्ताव बघून मी जे केलेल्या कार्याचे अहवाल दिले. मी फोटो काढलेले होते, पण सगळं काही लिहून ठेवलेलं होतं, ते दिले. मला काही अपेक्षा नव्हती एवढं मोठं मला पुरस्कार मिळाला. मी काही शिक्षका नाही, साधी महिला आहे तांड्यावरची. आपलं काय शिक्षण झालं मॅडम? शिक्षण काय 4थी-5वी. 4थी-5वी म्हणजे कौतुकास्पदच आहे. 4थी पर्यंत शिक्षण घेऊन आज पुरस्कारापर्यंत तुम्ही गेलात. मग आता या ग्रामीणच्या महिलांना आपला काय संदेश असेल? ग्रामीणच्या महिलाला मी सांगू शकते की बाबा शिक्षण शिकवा. शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं. आणि शिक्षण शिकल्यावर आपण शिक्षण कोणी चोरी जात नाही.
आपल्या मेंदूतून आहे. जे माणूस हुशार आहे, शिक्षणच करावं आणि शिक्षणापासून काहीतरी मिळतं ही मला माहित नाही. फक्त त्याचं डोकं चिकाटी आणि श्रद्धा ठेवून काम कर, चिकाटीनं हिमतीनं. आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणजे मी एवढं हिंडते निवडणुकीच्या वेळेस इकडं तिकडं आंदोलन मोर्चे भरपूर झालेत, पण मला भीती कशाची वाटत नाही, कुणाची भीती वाटत नाही. का? आपण जर चोरी केलं तर आपल्याला भीती वाटते. मला कोणत्याही टायमाला अहोरात्र कुठेही जा या, मला भीती एक वाटत नाही कुणाची. तो तुम्ही पण माणसं, आम्ही पण माणसं, पुरुष आहे यांच्यापासून भीती. फक्त ते पेणारे लोक, जे त्रास देणारे त्या महिलाला असते, ते लोक माझ्या दारात येतात. तिथं मी पोलीस स्टेशन मध्ये जाते, त्यांचे तंटे मिटवते. कुणाचं वर काही जर झालं असेल तर त्यांना मी सोडायचं काम करते प्रत्येक वेळेस. पण आता म्हणजे तेवढं गेल्या 15-20 वर्षाखाली जेवढं जोमानं काम होतं ते थोडं जरा स्थिर वर आलेलं आहे. पण मला आवड असल्यामुळं कुणाची जर फोन आलं, माझा आजार पाजार काही नाही बघत, मी हिमतीनं तशी डेअरिंगनं पुढे येऊन काम करते. 200-200 500-500 लोकात मी पुढे राहते. पण मला कशी कोणत्याच गोष्टी दगमत नाही. का? सावित्रीबाई फुले शाळा काढली म्हणून आपल्याला आता इथेपर्यंत स्थान आणि मान मिळालं. स्थान मिळालं सावित्रीबाईमुळे. सावित्रीबाईला पाठिंबा, आपलं त्यांना पाठिंबा होतं की फुले, महात्मा ज्योतिबा फुले त्यांची सोबत त्यांना असल्यामुळं त्यांनी पुढे आले. सावित्रीबाई एकच साडी घालून जायची, त्यांच्या अंगावर अंडे कुजल्याले फेकायचे, शेण फेकायचे, तरी ती नाही घाबरली. ते पुस्तक मी वाचले, म्हणून मला वाटलं की काहीतरी करावं, चूलमूल करण्यापेक्षा काहीतरी करावं. तुम्ही पाहू शकता, खरोखरच कौतुकास्पद काम आहे सरस्वती मॅडमचं. त्यांनी प्रसंग झेलून हे शिखर गाठलेलं आहे आणि ते पुरस्कृत विजेता झालेले आहेत.